इथं काय केलं नाही त्यांनी. शिवाजी बाबूराव चंदनशिवे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा तालुका अध्यक्ष. मी ह्या खड्ड्यासंदर्भात त्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा बांधकाम विभाग, शेतकरी साहेब असतील, लिमकर साहेब असतील, माळी साहेब असतील, यांना सगळ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा ह्याचं काम केलेलं नाही. मी 3 जानेवारी 2025ला मी तक्रार दिली. मी उपोषणला बसण्यासाठी तिथे गेलो, तरी माझी तब्येत बरं नसल्यामुळे मी कॅन्सल केलं बसायचं. मी नंतर त्यांना पत्र दिलं म्हणून, तरीसुद्धा कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही. एवढी ही ट्रॉफिक आहे, एवढे लोकांचा त्रास आहे. इथं दलित वस्ती आहे, दलित वस्तीच्या ठिकाणी गाड्या पलटी होण्याचा संभव आहे. इथं दोन्ही साईडला जायला रस्ता नाही लोकांना, आणि रस्ता नसल्यामुळे लोक जायची बंद झाली. तिथं शाळेची मुलं आहेत इथं यायला, तरीसुद्धा एकही अधिकारी इथं आलेला नाही. आणि 58 लाखाचं काम आहे त्यांनी घेतलेलं. 58 लाखाचं काम घेतलं. कुठलं ते बांधकाम विभागाचा एक कर्मचारी आहे, त्याच्या नावावर काम घेतलं. ही तिन्ही अधिकारी मिळून पैसे लाटायचं त्यांचं हे आहे, प्रयत्न आहे, लाटायचा प्रयत्न आहे त्यांचा. आणि एकही अधिकारी आला नाही. मी जवळजवळ 5 महिने झालं तक्रार देऊन सुद्धा एकही अधिकारी आला नाही. एकानेही खड्डा इथं मुजवला आला नाही. आणि परवा आलते 20 तारखेला, मेच्या 20 तारखेला आले. 20 तारखेला आल्यानंतर कुठेतरी 2-3 खड्डे मुजवले, पण अजून मुजवलेच नाही. 11 किलोमीटरचा रस्त्याचं त्यांचं काम मंजूर आहे. त्या कामाला त्यांनी 58 लाख, एका किलोमीटरला 5,20,000 रुपये. दोन्ही साईडनी गटर काढणे, दोन्ही साईडनी साफ करणे, खड्डे मुजवणे, तर एकही कुठं काम केलेलं नाही त्यांनी. की वरच्यावर पैसे लाटायचे यांचा विचार आहे चौघांचा. पैसे बिल उचलायला, बिल तयार झालेलं आहे त्यांचं. आणि वारंवार तक्रार देऊन सुद्धा ती म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही, कुठे गेला तर आमचेच अधिकारी आहेत अशी ती शब्द उत्तर देते. मेटकर साहेब, लिमकर साहेब सुद्धा काय दखल घेत नाही त्याची. म्हणून आम्ही माळी साहेबाला तक्रार दिली, तरीसुद्धा माळी साहेबांनी कुठली दखल घेत नाही. त्या रोडवर कुठं आले नाहीत. आणि दुसरं काम 14 कोटीचं काम मंजूर झालेलं आहे. त्या 14 कोटीच्या कामातच ही काम निपटून घ्यायला लागले. वरच्यावर त्यांनी 58 लाख काढायचा त्यांचा प्रयत्न आहे या अधिकाऱ्यांचा. त्यांची बिलं तयार आहे ती सगळी, फक्त वाट बघते ती BM कधी हातर देतील, आणि त्याच्यामध्ये ही काम संपून जाणार त्यांचं. आणि एवढा ट्रॉफिकला त्रास आहे. दलित वस्तीमध्ये एखादी गाडी पलटी झाली तर त्याला जबाबदार हे अधिकारी राहते. अधिकाऱ्यांनी काय म्हणणं आहे, प्रत्येकाला पाकिट देतोय असं म्हणणं आहे का? अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही बघू करू, तुम्ही कोण आम्हाला सांगणार, अशी उत्तर देतात ती लोक. नाही, प्रत्येक ह्याला पाकिट देतोय असं पोस्ट करतोय आम्ही, आमचं कोणच काय करत नाही असं म्हणणं आहे. हां, अधिकारी म्हणजे आमचे सगळे वर राहते, आम्ही सगळ्यांना पाकिट पुरवतोय. आम्हाला कुणी काय कुठेही तक्रार केली तर त्याचा काय उपयोग होणार नाही असे आम्हाला उत्तर देते. मी पद अधिकारी असून जर माझी दखल जर ही घेत नसतील तर मग अजून कोणाचीही दखल घेणार. 58 लाखाचं जे काम आहे हे वरच्यावर भ्रष्टाचार करण्याचा यांचा सगळ्या अधिकाऱ्यांचा ते लाटण्याचा यांचा उद्देश आहे. हां, वारीसाठी वेगळा निधी येतो. वारीच्या आत काम झालं पाहिजे, ही काम उन्हाळ्यात झालं पाहिजे होतं. तर आता पाऊस चालू झाल्यानंतर त्यांनी कुठं 2-4 खड्डे मुजवले नाहीत आणि मुजवले बी नाहीत. आणि हीच काम करणारी हीच त्या कुठल्या तर कर्मचाऱ्याच्या नावाखाली घेतले त्यांनी. त्या कर्मचाऱ्याच्या नावाखाली घेऊन ही 4 जण पैसे लाटायच्या मार्गावर राहायची ही लोक. सोलापूरचा कोण अधिकारी आहे, रिटायर कर्मचारी कोणतरी, त्यांच्या नावावर टेंडर आहे, पण बाकीचं हीच सगळे काम बघते ती, हीच लोकांना धमकी देते ती.